हॅलो, तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पावभाजी। रेसिपी खूप सोपी आहे। चला तर मग सुरुवात करूया। पावभाजीसाठी फ्लावर घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेले, बटाटे घेतलेले आणि शिमला मिर्च घेतली। हे सर्व आपण बारीक कट करून घेऊ। सर्व भाज्या कट करून झाल्या आहे। त्या कुकरमध्ये टाकून त्यात भाज्या शिजण्या इतकं थोडंसं पाणी टाकायचं। त्यात मी मीठ टाकून घेते थोडं आणि कुकरला झाकण लावून एक 4 ते 5 शिट्ट्या मी काढून घेते। 4 शिट्ट्या झालेल्या आहे। भाज्या चांगल्या शिजल्या गेलेल्या आहे। त्या सर्व भाज्या एका भांड्यात काढून घ्यायच्या। सर्व भाज्या मी काढून घेतल्या। आता त्या स्मॅशरने मी चांगल्या स्मॅच करून घेते। तुम्ही इथे थंड झाल्यावर मिक्सरला बारीक पण करू शकता। जास्त घट्ट वाटत असेल तर आपण जे भाज्या शिजवून घेतल्या त्या कुकरमध्ये जे पाणी शिल्लक असेल त्याच पाण्याचा वापर करायचा। चांगल्या अशा भाज्या माझ्या स्मॅच झालेल्या आहे। आता आपण पावभाजीची भाजी करून घेऊ। गॅसवर कढई ठेवून घेतली आहे। त्यात तेल टाकून घ्यायचं। तेल चांगलं तापून घ्यायचं। तेल चांगलं तापलं त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा। इथे कांदा मी एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे। सोनेरी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा। कढीपत्ता टाकून चांगलं परतून घ्यायचं। कांद्याला चांगला सोनेरी रंग आलेला आहे। त्यात आता अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। त्यात धनापूड टाकून घ्यायची। चांगलं मिक्स करून घ्यायचं। 2 चमचे पावभाजी मसाला टाकून घेतला। 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये स्मॅच केलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चांगलं मिक्स करून झालंय। त्यात मी आता ज्या भाज्या शिजवलेल्या होत्या त्याचं शिल्लक राहिलेलं पाणी मी पावभाजीमध्ये टाकून घेतलं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची। त्यात आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलंय। कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे। आता आपण पावभाजीसाठी पाव फ्राय करून घेतोय। त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवून घेतलाय। इथे मी पाव घेतलेला आहे। तो पाव मध्यभागी कट करून घ्यायचा। आतून बाहेरून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं बटर लावून घ्यायचं। तुम्ही इथे तुपाचा वापर पण करू शकता। गॅसवर ठेवून घ्यायचे। असेच मी सर्व पाव फ्राय करून घेते। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित आपले पाव फ्राय झालेले आहे। ते सर्विंग प्लेटमध्ये मी आता काढून घेते। एकदम छान अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करा। कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा।